अशोक खरात यांच्याशी संबंधित योगेश भालेराव या साक्षीदाराने काही व्हिडिओ तपास अधिकारी यांना दाखवले। त्यात व्हिडिओमध्ये एकूण 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले। सदर व्हिडिओमध्ये असलेल्या व्हिडिओत अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार व अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले। दिनांक 17/3/2026 रोजी रात्री एका महिलेने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की अशोक खरात याने स्वतःकडे दैविक शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास निर्माण करून तिला ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर या ऑफिसमध्ये बोलवून तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ व पाणी पिण्यास देऊन तिला संमोहित करून तिचे आयुष्य बर्बाद करून टाकेन अशी धमकी देऊन तिच्या पतीच्या मरणाची भीती तिला घालून तिची इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला। खरात याने फिर्यादी यांची पत्नी हीच गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला। तसेच तिचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या अकाउंटवर पैसे घेतले। मिरगाव तथा तालुका सिन्नर येथील मंदिरात नकली साप नकली वाघ दाखवून भीती घातली। तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना पाजून अघोरी प्रकार केले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद आहे।